सर्वांना सर्वप्रथम ओम साईराम मैत्रिणींनो. तर इथे पाहू शकता माझी चाललेली आहे भोगीची तयारी. तर इथे भाजी करत आहे, पाहू शकता तुम्ही. आणि आता हे सगळ्या 12 किती मिक्स होतील तेवढ्या भाज्या आहेत नाही का. आणि इकडे देवपूजा वगैरे झालेली माझी. इथे खण ठेवलेले आहेत आणि देवपूजा झालेली आहे. फुलं एक ही 2 चाफ्याची फुलं आलेली आहेत मैत्रिणींनो. बाबांना दत्तगुरुरायांना वाहिलेले आहेत आणि पारिजातकचे 2-4 आले होते ते वाहिलेले आहेत. आणि आता सध्या मार्केटला गेलेले आहेत आमचे आहो. आणि त्यानंतर मग आले की फुलं नागिनीचे पानं बेल वगैरे सगळं काय आणायला सांगितलंय की मग नंतर आपल्याला म्हणजे मी नंतर मग देवांना वाहून घेईल. तर आता इथे पाहू शकता मैत्रिणींनो मी आता भाजी करून घेते. नंतर ना अशी माझी आजी ना माझी आईची आई ना इथे असे तिळ लावायचे कपाळाला, तेच मी लावलेले आहेत मैत्रिणींनो. सकाळचे वाजलेले आहेत 8 मैत्रिणींनो. पटपट स्वयंपाक करून घेते, भाकरी घेतल्या मग मी देवाला पूजा वगैरे सगळं काय घ्यायचं, रांगोळी वगैरे करूच तर एवढा वेळ होते. तरी 5ला जरी उठलं ना तर एवढा वेळ होते मैत्रिणींनो. काय माहिती. तर तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते मैत्रिणींनो. आणि ते पाहू शकता मैत्रिणींनो आपली छान अशी भाजी पाणी टाकलेलं आहे. जेवढा आपल्याला रस्सा हवा आहे ना तेवढा टाकून घ्यायचा आहे. गाजर बोरं ऊस सगळं काही टाकलेलं आहे मैत्रिणींनो. पाहू शकता मैत्रिणींनो आता एवढं मी पाणी टाकलेलं आहे. थोडं शिजत आता आटून जाईल आणि त्यानंतर मग आपली भाजी एकदम भाकरीसोबत खायला अशी मीडियम मध्ये राहील. आता चला मैत्रिणी आता भाकरीची तयारी. मैत्रिणींनो इथं पाहू शकता आपल्या भाकरी वगैरे झालेल्या आहेत. छान अशा तिळा लावून भाकरी केलेल्या आहे. भाजी तिथे भात करून ठेवला आहे आणि ते देवांसाठी आता ताट वाढलेलं आहे. आणि आता मी ते देवा भगवंताला अर्पण करून घेते मैत्रिणींनो. तर ते पाहू शकता आपल्याला आता असं ताट इथं ठेवून ओम प्राणाय स्वापणाय स्वा व्यानाय स्वाहम उदानाय स्वाहम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे नमः मद्यपानीयं समर्पयामि. तर इथे पाहू शकता मैत्रिणींना तुम्हाला मी ना म्हणजे भोगीचा संक्रांतीचा आणि हळदी कुंकाचा तिन्ही व्हिडिओ मिक्स टाकत आहे मैत्रिणींनो. तर तुम्हाला ते कसे वाटले ते नक्की कमेंट करून सांगा मैत्रिणींनो. इथे पाहू शकता मी आता ना सुगड पूजन करत आहे. जे काय आपलं वाण वगैरे असते ते देत आहे. माझा स्वयंपाक वगैरे सगळं काही झालेले देवांना नैवेद्य वगैरे अर्पण करून झाला आहे. आता इथे पाहू शकता आता आपल्या घरच्या देवांना वाण द्यायचं असतं आणि त्यानंतर तुळशी मातेलाही वाण द्यायचं असतं. तर इथे पाहू शकता इथे वाण देत आहे. आणि आज संक्रांत आणि संक्रांती ही आज पिवळ्या वस्त्र म्हणजे पिवळी साडी घातलेली आहे संक्रांतीने. त्यामुळे पिवळं साडी नेसायची नाही आहे. तर मी इथे पाहू शकता केशरी कलरची साडी नेसलेली आहे मैत्रिणींनो. त्यानंतर आता मी देवांना वाण दिलं, तिळगुळ दिलं. त्यानंतर आता तुळशी मातेला वाण द्यायला जात आहे मैत्रिणींनो. तर इथे पाहू शकता तुम्ही. नमस्ते बेटा. तर इथे पाहू शकता मैत्रिणींनो मी या प्रकारे देवी तुळशी मातेला वाण दिलेलं आहे. आता वाजलेले आहेत 3:30 मैत्रिणींनो. 3 वाजून 6 मिनिटाला आपला मुहूर्त म्हणजे शुभ काळ होता संक्रांतीचा. म्हणजे संक्रांतीमध्ये सूर्य हे करतो ना ते काळ होता. यानंतर आता मी मंदिरात आलेली आहे. इथे पाहू शकता मैत्रिणींनो आपल्या साईबाबाचं मंदिर आहे आणि त्यासमोर महादेवाचीही जी काय लिंग स्थापन केलेलं आहे मैत्रिणींनो. तर मी नैवेद्य आणलेला आहे मैत्रिणींनो.
आणि आज एकादशी आहे, पण देवाला उपवास नसतो, म्हणून मी देवांसाठी आपलं पुरण घातलेलं आहे मैत्रिणींनो. जे काही येतात सांग, जे आपलं जेवढं नैवेद्यासाठी लागतं गोडधोड तेवढं केलेलं आहे मैत्रिणींनो. तरी ते पाहू शकता मी नैवेद्य अर्पण केला, महादेवाला तिळगुळ अर्पण केलं. तरी ते पाहू शकता पलीकडून ना विठ्ठल रुक्माईची मूर्ती ठेवलेली आहे आणि इकडे साईबाबा आहेत मैत्रिणींनो. आणि आता त्यांना मी आता विठ्ठल रुक्माईला ना वाण, हळदी कुंकू, अक्षदा वगैरे अर्पण करून फुलं अर्पण केले. त्यानंतर वाण देत आहे. परत नैवेद्य आणलेला आहे तो पण अर्पण करून घेणार आहे देवांना. त्यानंतर साईबाबांनाही करता करविता साईनाथ महाराज त्यांचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी आहे मैत्रिणींनो. आणि साईबाबांचे इतके 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 आशीर्वाद माझ्यासोबत आहेत ना, खूप खूप. तर मैत्रिणींनो, आपण ज्या देवावर इष्टतेवर आपण इष्ट भगवानावर एकात्मेनं जर आपण भाव ठेवतो ना, तर ते हा भाव आपला कधी दगडू द्यायचा नाही मैत्रिणींनो. एक ना एक दिवस तो इष्ट देवता आपल्यासोबत राहतोच मैत्रिणींनो, संकटातून आपल्याला बाहेर काढतोच. तरी ते पाहू शकता मैत्रिणींनो, आता मी साईबाबांना वगैरे वाण देत आहे मैत्रिणींनो. आणि साईबाबांना तिळगुळ वगैरे खाऊ घालणार आहे. तरी ते पाहू शकता आता साईबाबांना तिळगुळ खाऊ घातलेला आहे. आणि आता त्यानंतर मग आता बायांच्या आपल्याला ओटी वगैरे आता जे काय वाण वगैरे द्यायचं आहे ते देणार आहे. ते पाहू शकता आता साईबाबांनाही आणि विठ्ठल रुक्माईला नैवेद्य अर्पण केला. त्यानंतर आता बाहेर जाणार, जिथे की बाया आपल्या बसलेल्या आहेत म्हणजे अंगणामध्ये. तर इथे पाहू शकता तुम्ही, आता इथे हळदी कुंकू लावत आहे. त्यानंतर मग जे काय वाण आहे आपल्या जेवढ्या सुवासिनी येतील तेवढ्यांना आपलं जेवढं वाण आहे तेवढं देऊन टाकायचं मैत्रिणींना. तर वाण देताना म्हणायचं, सीतेचा ओसा रामाचा ओसा आला नगरात, सीतेचा ओसा रामाचा ओसा आला नगरात ह्या पदरात, असं म्हणायचं असतं. तर मैत्रिणींनो, तुम्ही काय म्हणता ते नक्की कमेंट करून सांगा. तरी ते पाहू शकता मी आता तिळगुळ वगैरे दिलं. आणि त्यानंतर आता मावशी मला ओळसून घेत आहेत मैत्रिणींनो. तरी ते पाहू शकता आता किती भी भारी त्याचा फोटो माझा का, किती भी क्यूट आणि किती काय योगीराज तू पण तसं लावत असतात का, व्हिडिओ करशील का चांगला. इथे पाहू शकता मैत्रिणींना आता सगळ्या सुवासिनींच्या जे काय आपलं वाण आहे ते दिलेलं आहे. सगळ्या सुवासिनींना तिळगुळ दिलेला आहे. मैत्रिणींनो, तुम्ही जे वाण देताना काय म्हणतात ते नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मैत्रिणींनो. तर नक्की व्हिडिओ पूर्ण पहा, तुम्हाला छान वाटेलच ही आशा करते. माझ्या गोड ताईंना संक्रांतींच्या परत एकदा शुभेच्छा. कारण आता हा व्हिडिओ संक्रांत झाल्याच्यानंतर खूप दिवसाने येईन, पण तरी पण मी आता संक्रांतीच्या शुभेच्छा देत आहे. सर्वांना सर्वप्रथम ओम साईराम मैत्रिणींनो. तर आज आहे माझं हळदी कुंकू. तर हळदी कुंकवाची मी तयारी केलेली आहे. आणि आज आहे शनिवार, उद्या आहे अमावस्या, म्हणजे की आपला पौष महिना संपणार आहे मैत्रिणींनो. तर इथे रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू करतात मैत्रिणींनो. तर इथे पाहू शकता अशी तयारी केलेली आहे.
देवीच्या साक्षीने हळदी कुंकू होणार आहे. आणि होऊ शकता तुम्ही असं एवढंच काय केलेलं आहे. तर मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ पूर्ण पहा आणि कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब नक्की करा. तर परत एकदा ओम साईराम मैत्रिणींनो. तर इथे पाहू शकता मैत्रिणींनो, आता सुवासिनी येण्यास सुरुवात झालेली आहे. आणि त्यांना जे काही खाण्यासाठी मी फ्रूट कस्टर्ड बनवलं होतं मैत्रिणींनो, ते